गहू सुद्धा जमीन दुस्त झालेलं आहे। हे बघा प्रत्यक्षात तुम्हाला दिसतंय सगळं गहू सगळं जमीन दुस्त झालेलं आहे। काय खायचं आता आम्ही पुढे? आणि पावसामुळे आमचं कमीत कमी एक 10 ते 12 लाख नुकसान झालं आहे। पाऊस म्हणजे द्राक्षे पडलेला पण आहे, पाणी थांबलंय, सगळं नुकसान झालं आता। हे बघा द्राक्षे सगळं पावसामुळे 10 ते 12 लाख रुपये आपलं नुकसान झालेलं आहे पावसामुळे। काय करायचं आता शेतकऱ्यांनी? कांदा गेला पहिला, मका गेला, तुरी गेला पहिला पावसामुळे। आता परत पाऊस झाला, द्राक्षे तर आहे म्हणून आम्ही थांबलो होतो, शेतकरी जीव ठेवला होता। आता आम्ही काय करायचं? जीव ठेवायचं का मरायचं हे प्रश्न वेगळा आलाय आता। शेतकऱ्याला दिन आहेत आम्हाला, कर्ज मागितलं तर बँक कर्ज देत नाही कुठल्या बँकाने। करायचं काय आम्ही? मरायचं का राहायचं? नमस्कार करतो तुम्हाला। विधानसभेमध्ये आमचं हे मांडा अवकाळी पावसाचं नुकसान झालेलं आहे। हे बघा द्राक्षे खाली पडलेलं आहे पावसामुळे। विंचूर भंडरगोटा पाऊस झालेला आहे, अवकाळी पावसामुळे द्राक्षे खाली पडलेलं आहे। किती नुकसान झालंय? आता 10 ते 15 लाख रुपये आपलं नुकसान झालंय। 10, 12, 15 म्हणा। पहिल्याच सगळं कांदा बी गेलंय, तूर गेलंय, मका गेलंय, गहू सुद्धा नुकसान झालं, जमीन धुस्त झालेलं आहे गहू सुद्धा। तुम्हाला सगळा व्हिडिओ पाठवतो बापू, विनंती करतो तुम्हाला। हे विधानसभेमध्ये हे शब्द मांडा बापू साहेब, तुमच्या तालुक्याचे हे नुकसान झालेलं आहे, हे मांडा विषय। विनंती करतो तुम्हाला बापू साहेब, हे मांडा।